हाय हॅलो नमस्कार, मी वैशाली स्वागत करते तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे अमावस्या आणि शनिवार। तर अमावस्या आणि शनिवार हा दिवस आहे ना, आपल्या घरामधली जी काही घर खराब झालेलं असतं, जाळे वगैरे लागलेले असतात, जे काय आपल्याला स्वच्छ करायचं असतं, तर ते स्वच्छ करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला असतो। म्हणजे दर अमावस्याला या गोष्टी आपण करायला हव्या। तसं तर जेव्हा खराब होईल तेव्हा नेहमी हात फिरवायचाच करायचंच, पण आजच्या दिवशी जरा डीपमध्ये जिथे आपल्याला खराब वाटतंय, जाळे वगैरे झालेले, तर ते सगळं व्यवस्थित क्लीन करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला असतो। तर चला तर मग आता आपण सुरुवात करूया। मी पहिले हॉलमधून सुरुवात करणार आहे, कारण चिव तिथे खेळत आहे आणि मैत्रीण पण खेळत आहे, तर मग मला त्या दोघींवर लक्ष पण ठेवता येईल आणि हॉल पण साफ करता येईल। चला तर मग बघूया, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि हे बघा, इथे चिव आणि चिवची फ्रेंड खेळती आहे आणि असं सगळं त्यांनी खेळणे पांगून ठेवलेले आहे बघा। जाळे वगैरे तर तसे झालेले नाही आहे घरामध्ये काहीच, पण तरी पण मी एक हात झाडून फिरवून घेणार आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। तर म्हणतात ना की आपण जे बघतो, जे ऐकतो, त्याचाच परिणाम आपल्या मनावर होतो आणि तेच आपल्या कृतीतून पण दिसतं। मग आपण जर दिवसभर कुठे असतो, तर घरात असतो, आणि मग जर आपण घराचंच स्वच्छ नीटनेटकं असं घर आपलं ठेवलं नाही, तर ते आपले विचार तरी कसे पॉझिटिव्ह होणार। जी आपल्या घरात साचलेली धूळ असते तीच खूप मोठी निगेटिव्हिटीचं कारण असते। त्यामुळे आपण ती पूर्ण निगेटिव्हिटी काढून टाकायलाच हवी। आणि आपण जर काही एखाद्या वेळेस जर आपण काही कामानिमित्त घरातून बाहेर पडतो आणि घर नीटनेटकं करून नाही गेलो किंवा स्वच्छ करून नाही गेलो, तर घरी आल्यावर आपल्याला कसं प्रसन्न वाटत नाही। पण तेच जर आपण थोड्याफार प्रमाणात जर घर स्वच्छ करून गेलो, आवरून गेलो, तर घरी आल्यावर आपल्याला प्रसन्न वाटतं। तसंच आपल्या घरातील पुरुष मंडळी जे दिवसभर घराबाहेर असतात, जेव्हा ते संध्याकाळी घरी येतात ना, तेव्हा पण जर आपण आपलं घर स्वच्छ ठेवलेलं असेल, व्यवस्थित ठेवलेलं असेल, तर त्यांनाही प्रसन्न वाटतं। त्यामुळे घर हे स्वच्छ ठेवायलाच हवं। आणि इथे हे बघा, मी जे लिक्विड वापरते आहे पुसायला, तर ते काही महाग वगैरे बाहेरून आणलेलं लिक्विड नाही आहे, मी ते खर्चिक नाही आहे। फक्त आपलं जे हँडवॉश असतं, तर ते पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि लायझॉल जास्त फरशी क्लीन करण्याचं, तर ते त्याच्यामध्ये थोडं मिक्स केलेलं आहे आणि त्याचा जस्ट स्प्रे करून फक्त पुसायचं, तर व्यवस्थित क्लीन होतं ह्या स्प्रेनी। तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा स्प्रे एक वेळा तरी। आणि हा जो स्प्रे आहे तो आपल्या घरातील विंडो, परत डोअर, कपाट, लाकडी फर्निचर हे सगळं पुसण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो। तसेच आपण जे डबे वगैरे असतात त्याच्यावर थोडीफार प्रमाणात जी धूळ साचलेली असते, तेही ह्याच लिक्विडने आपण पुसून स्वच्छ करू शकतो। खूप छान निघते। हा टेबल जो आहे हा व्हाईट कलरचा आहे, पण तरी पण या लिक्विडने तो अगदी क्लीन होतो। व्हाईट कलरचे टेबल कसे बघा, थोड्या दिवसांनी, दीड वर्षामध्ये ते थोडेफार असे येल्लोइश व्हायला लागतात, थोडे पिवळसर दिसायला लागतात। पण असं नेहमी या लिक्विडने वगैरे आपण पुसत राहिलो ना, तर मग ते व्हाईटचे व्हाईटच राहतात। आता मी इथे सगळ्या वस्तू परत पुसून वगैरे व्यवस्थित ठेवते आणि इथे समोरच्या ज्या ताई आहेत आमच्या, तर त्यांच्यासोबत माझं गप्पाही मारणं चालू आहे। तर चिवचं जे ॲडमिशनबद्दल आमचं बोलणं चालू होतं, कारण आता चिव मेमध्ये 3 वर्षाची होईल आणि आपल्याला तिचं ॲडमिशन करावं लागेल। तर ॲडमिशन हे जूनमध्ये नाही, तर इथे मुंबईमध्ये जानेवारीमध्येच ऑनलाईन फॉर्म निघतात, तर तेव्हाच आपल्याला ॲडमिशन करावं लागतं। तर त्याबद्दल आमचं इथे बोलणं चालू होतं आणि बोलता बोलता गप्पा मारत मारत मस्तपैकी माझं कामही होत आहे। आणि चिवसोबत जी मुलगी खेळत होती, आता तिची फ्रेंड तिचीच मम्मी आहे, त्यांचं आणि माझं त्या ॲडमिशनच्याच विषयावर मग असं इथे बोलणं चालू होतं। तर आता तिचे 3 ठिकाणी स्कूलचे फॉर्म भरलेले आहेत। आता बघूया तिचा नंबर कुठे लागतोय ते, मग त्यानुसार तिचं ॲडमिशन होईल, तेही मी तुम्हाला सांगेनच। इथे आता मी सोफा वगैरे बाजूला करून सगळं स्वच्छ करून घेत आहे आणि विंडोला बाहेरून नेट लावलेलं आहे, तर तीही मी झाडून घेत आहे आणि तिच्यावरची मग ती झाडू फिरवला की तिच्यावरची धूळ निघून जाते आणि ती क्लीन होऊन जाते। असं हे सगळं एवढं क्लीन केलं ना, तर आपल्याला एकदम प्रसन्न वाटतं। त्यामुळे आपण हे करायलाच हवं। आणि ह्या डीप क्लिनिंगचं जे रुटीन आहे, ते महिन्यातून एकच दिवस देऊन आपल्याला पूर्ण महिन्याची पॉझिटिव्हिटी मिळते। तर जर एक दिवस देऊन आपल्याला पूर्ण महिन्याची पॉझिटिव्हिटी मिळत असेल, तर एक दिवस ह्या क्लिनिंगसाठी देणे आपल्याला काहीच अवघड नाही। त्यामुळे हे आपण करायलाच हवं। तर इथे चिव काय करते, स्केच पेन वगैरे घेते आणि ते भिंतीवर कळत नकळत, म्हणजे तिच्याकडनं हे होतंच, ओढल्याच जातात रेषा वगैरे त्याच्यावर। तिला कितीही नाही म्हटलं तरी आपलं थोडं दुर्लक्ष झालं की मग ती त्याच्यावर थोडंफार तरी स्केच पेननं रेषा वगैरे ओढतच असते। तर तेही मी आता इथे स्क्रबरनी क्लीन करून घेत आहे।
तर आता इथे मी विंडो ही त्याच लिक्विडनी क्लीन करत आहे. फक्त स्प्रे करून जस्ट कपड्याने पुसलं जरी ना तरी ह्या विंडो एकदम त्या स्प्रेमुळे क्लीन होतात. बघू शकताय तुम्ही. इथे आली मी आता बेडरूममध्ये आणि बेडरूमची विंडो साफ करत आहे. आणि चिऊ पण इथेच माझ्या आजूबाजूला खेळत आहे. ती काही मी जिथे असेल ना तिथेच ती आजूबाजूला खेळत असते. इथे मी कपाटही साफ करून घेतलेला आहे. त्याच लिक्विडनी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. इथे या ग्लासवर म्हणजे हेअर ऑइल वगैरे असे सगळं असतं, पावडर वगैरे सगळं ठेवलेलं असतं. तर तेही मी काढून ठेवलं आहे आता आणि पुसून घेत आहे स्वच्छ. आणि मग लगेच परत त्याच्यावर ठेवूनही देत आहे. तर आता इथे टेबल आणि कॉम्प्युटरही मी पुसून घेत आहे, स्वच्छ करून घेत आहे. चिवची मध्ये लुडबुड चालूच आहे. आपलं मी पुसते आणि ती हात लावून बघते. आता आहे या कपाटाचा नंबर. आणि हे कपाट खूप विशेष आहे कारण हे आमच्या लग्नातलं कपाट आहे. तेही मी आता त्याच लिक्विडने इथे पुसून घेत आहे. हा बेडरूमचा डोअर आहे. तर याला पूर्ण व्हाईट कलर केलेला आहे. तर त्यामुळे काय होतं, तो थोडे हात वगैरे जरी लागले तरी खराब होऊन जातो. तर त्यामुळे मी तो स्प्रे जस्ट त्याच्यावर स्प्रे करत आहे आणि स्क्रबरनी स्वच्छ करत आहे आणि मग तो लगेच स्वच्छ पण होऊन जातो. म्हणतात ना की लहान मुलं अनुकरणातूनच शिकतात. तर हे बघा, चिव मला बघते साफसफाई करताना, तर तिनेही रुमाल आणला आणि डोअर पुसायला लागली आहे. तर आपली आता बेडरूमही क्लीन करून झाली आहे. मी बेडशीट पण चेंज केलेला आहे आणि आता इथे पिलो कवर टाकत आहे. तर अशा प्रकारे हॉल आणि बेडरूम हे दोन्ही रूम क्लीन झालेले आहेत. हे बघा, आपले टेडियम छानपैकी मस्त धुवून निघालेत हे वॉशिंग मशीनमधून. चिवचे फेवरेट टेडी आहेत हे दोघे जण. आणि हे बाकीचे जे आहेत ना, हे तिला काही असं एवढं आवडत नाही. हेही धुवून ठेवलंय, पण तिला हे दोघं जण प्रचंड आवडतात. तर बेडरूमचं आवरल्यानंतर मी चिवला जेवू घातलं आणि तिला पहिले झोपवलेलं आहे. औषध वगैरे देऊन, तिला थोडी सर्दी झाली होती तर औषध देऊन तिला आता झोपलेली आहे. आणि त्यानंतर मी किचनचं क्लिनिंग करायला काढलं. कारण जर ती मध्ये असली ना किचन क्लिनिंग करताना, तर ती सगळे डबे वगैरे आपण जे काढतो तर ते ओपन वगैरे करून बघते, काय काय नाही सगळं ती बघायला पाहिजे तिला. त्यामुळे मग आता तिला झोपवलं आहे आणि आता मग मी किचन क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे. आता हे किचन ओट्याचं खालचं जे सामान आहे ते वरचं झाडून झाल्याच्यानंतर मी काढून घेत आहे. आणि ते काढल्याच्यानंतर तिथेही मी झाडून पुसून घेते. आणि मग या डब्यांच्या खाली मी पुठ्ठे ठेवलेले आहे इथे, कारण आपण डबे वगैरे अशा हाताने सरकवतो ना तेव्हा खाली स्क्रॅचेस येतात. म्हणून मग मी हे जाड जे पुठ्ठे असतात आपले ते तिथे ठेवलेले आहेत. तर आता हे जे छोटे रॅक आहे तिथलं जे छोटं मोठं सामान आहे ते काढून मी स्क्रबरनी थोडं घासून घेत आहे. कारण तिथेच खाली गॅस असल्यामुळे काय होतं, जे आपण भाजी वगैरे करतो, फोडणी वगैरे देतो, तर त्यामुळे ते रॅक आहे ना पूर्ण चिकट होऊन जातात. तर त्यामुळे हे रॅक स्क्रबरनी थोडे क्लीन करावेच लागतात. त्यानंतर इथे आता स्वराजी स्कूलमधून आला होता आणि हे त्याला घेऊन आले होते. तर त्यामुळे आणि आता माझंही बरंचसं काम झालं होतं, तर म्हटलं मध्ये थोडासा ब्रेक हवा, म्हणून मग मी आता इथे छास बनवला आहे आणि आम्ही तिघेही इथे बसून छास पित आहोत. साफसफाईने आपल्या घरामध्ये जी पॉझिटिव्हिटी असते ती टिकून राहते. घरामध्ये कलह होत नाही. जे घर स्वच्छ नीटनेटके असते तिथे अखंड लक्ष्मीचा वास राहतो, असे जुने लोक म्हणायचे बघा. तर अखंड लक्ष्मीचा वास राहतो याचा अर्थ असा नाही की घरात पैशाचा पाऊस पडतो. तर घरात पैशांची जेवढी गरज आहे तेवढा तो टिकतो, कमी पडत नाही पैशांची. शेवटी हा श्रद्धेचा भाग आहे. मानलं तर सगळं आहे, नाही तर काहीच नाही. तर हे बघा, आपलं रॅक सगळं आवरून झालेलं आहे. मी डबे वगैरे सगळे ते पुसून ठेवलेले, त्याच स्प्रेनी पुसून ठेवलेले, सगळे भांडे लावून घेतलेले. आणि आता किचनचं आणि फ्रीज तर बघू शकताय तुम्ही, मी कालच सगळं व्यवस्थित क्लीन करून ठेवला होता, त्याच्यामुळे फ्रीजचं तेवढं काम माझं वाचलं. इथे आता स्वराजच्या क्लासला जायची वेळ झाली होती, तर त्याच्यामुळे मी त्याला हळदीचं दूध आणि माझ्यासाठी चहा बनवला होता. आणि सकाळी हे जे फ्लावर धुवून ठेवलेले होते तर तेही आता त्यांच्या जागेवर विराजमान होत आहेत. एकदम फ्रेश वाटत आहे आता त्या फ्लावर्समुळे.
हा एक फ्लावर बिचारा सकाळी धुताना माझ्याकडून तो वेगळा काढला गेला, म्हणजे तो तुटला आहे. आता इथे मी बकेटमध्ये पाणी घेतलेलं आहे. आता ही आपली लास्ट स्टेप आहे, फक्त फरशी पुसायची आपल्याला. तर याच्यामध्ये मी टाकलं आहे 1 चम्मच जाडं मीठ, थोडी हळद, थोडंसं गोमूत्र आणि आपलं फरशी पुसायचं जे लिक्विड असतं तेही याच्यामध्ये टाकलं आहे. तर याच्यामुळे काय होते, जी काही पॉझिटिव्हिटी असते ती छान आपल्या आजूबाजूला असते आणि निगेटिव्हिटी जाण्यास मदत होते. त्यामुळे ह्या लिक्विडनी फरशी ही पुसायलाच पाहिजे, अमावस्येला, पौर्णिमेला वगैरे. तर आता वाजले संध्याकाळचे 5 आणि माझं सगळं घर आवरून झालेलं आहे, सगळं क्लीन झालेलं आहे. तर मी तुम्हाला मला तरी वाटतं की आपलं घर जेवढं व्यवस्थित राहील ना, नीटनेटकं राहील ना, तेवढेच पॉझिटिव्ह वाईब्स आपल्यामध्ये पण राहतात, आपल्यापर्यंत पण पोहोचतात आणि तेवढेच आपल्या मनात जे विचार चालू असतात तेही पॉझिटिव्ह असतात. तर त्यामुळे असं क्लिनिंग हे नेहमी व्हायलाच पाहिजे. महिन्यातून एकदा तरी असं सगळं क्लीन व्हायलाच पाहिजे. आणि एकदा आपण हे दर महिन्याला आपण जर करत राहिलो ना, तर एकदम आपण जेव्हा काढतो ना सगळं, म्हणजे साफ करायला वगैरे, तर तेव्हा जास्त लोड येत नाही, कारण बऱ्यापैकी क्लीनच असतं, जास्त करावं लागत नाही. तर म्हणून मी तर म्हणेन सगळ्या महिलांनी हे करायलाच हवं, असं क्लिनिंग महिन्यातून एकदा तरी. तर कसं वाटलं तुम्हाला माझं आजचं क्लिनिंग रुटीन तेही कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मी व्हिडिओचा एंड करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.